रामकृष्ण हरी मंडळी, कसे आहात? 12 कप्प्यांच्या या बॅगचा व्हिडिओ माझा व्हायरल झाल्यानंतर माझ्याकडे ह्या बॅगच्या खूप ऑर्डर्स आल्या. पण गुढीपाडवा असल्यामुळे आणि गुढीपाडवाच्या ऑर्डर्स असल्यामुळे ह्या 2 बॅग्स देण्यासाठी मला खूप उशीर झाला. बाकीच्या बॅग्स मी हळूहळू कंप्लीट करतेच आहे, त्यांच्याकडनंही वेळ घेतलेला आहे. एका ताईंनी मला विचारलं होतं, कमेंट केली होती की ताई तुम्ही आतमध्ये कप्पे कसे दिले आहेत ते दाखवा, व्हिडिओमध्ये ते दिसत नाही आहेत. तर म्हटलं चला आपण बॅग उलट करूनच मग दाखवूया. फिनिशिंग तुम्ही बघू शकता, रफ एजेस अजिबात ठेवलेले नाही आहेत, त्याला मी पट्टीने कवर केलेला आहे. बेस बघू शकता तुम्ही, आपली 5ही बोटं स्प्रेड करून आपण तिथे एवढा मोठा तो बेस दिलेला आहे. एका साईडला मी बॉटल ठेवण्यासाठी जागा दिली आहे, प्लस तिथे एक छोटीशी चेन लावली आहे जेणेकरून काही सामान ठेवायचं असेल तर ते ठेवू शकतो. दुसऱ्या बाजूला सुद्धा अशा पद्धतीने एक छोटीशी झिप लावली आहे, कप्पा दिला आहे मोठा जिथे आपण कॅश किंवा काहीही ठेवू शकतो. आता इथे मेन झिपला मी एक बकल दिलेला आहे जेणेकरून नेक्स्ट टाइम जर का आपल्याला रनर चेंज करायचं असेल तर ते बकल काढून इझिली आपण चेंज करू शकतो. कपडा लावलेला नाही आहे, कारण कपडा लावला तर मग तिथे शिलाई येते आणि मग ती उसवताना त्रास होतो. आता सरळ करून दाखवते. पाठीमागे सुद्धा इथे तुम्हाला दिसत असेल, आतल्या बाजूला मी सांगायचं विसरली, तर आतमध्ये आणखीन एक मोठा कप्पासुद्धा एका बाजूला बॅक साईडला दिलेला आहे. फ्रंट बॅकला सुद्धा इथे आहेच, मोबाईल ठेवायला सुद्धा आहे. तुम्ही मागचा व्हिडिओही बघू शकता. इथे मला सांगताना खूप घाई होत होती, मला पोस्टामध्ये जायचं होतं, तर त्यामुळे मी जितकं आवरतं घेता येईल तेवढं घेतलेलं आहे. फ्रंट बॅक इथे मी 3-3 कप्पे दिलेले आहेत आणि दोन्ही बाजूला बॉटल ठेवण्यासाठी सुद्धा जागा दिली आहे. तर बॉटल ठेवण्यासाठी मी एवढी जागा का दिली आहे तर ते सांगते. आपण जेव्हा आतमध्ये बॉटल ठेवतो ना तर काही वेळेस सांडण्याची शक्यता असते, त्यामुळे बॉटल ठेवण्यासाठी व्यवस्थित मी अशी जागा दिली आहे. आणि ते मी ह्या 2 बॅगसोबत गिफ्ट दिलेलं आहे, छोटंसं पाऊच. ते एक माफी स्वरूपात दिलं आहे, कारण मी हे बॅग शिवण्यासाठी खरंच खूपच उशीर घेतला. गुढीपाडव्याच्या ऑर्डर्स होत्या, पण समोरच्यांनी आपल्याला सांगितलेलं आहे ना आपण उशीर केला, म्हणून मी एक माफी स्वरूपात त्यांना दिलं आहे. इथे पॅकिंग करताना मी जेवढी बारीक घडी घालता येईल तेवढी घातली, कारण मी असं ऐकलं होतं की लांबी रुंदीसुद्धा पोस्टामध्ये चेक केली जाते आणि वजनानुसार तर त्याचे पोस्टल चार्जेस ठरतातच, पण लांबी रुंदीसुद्धा मोजली जाते. तर पोस्टल चार्जेस वाढू नये याच्यासाठी जेवढं आपल्याला बारीक पॅकिंग करता येते तेवढी आपल्याला ती केली पाहिजे. तुम्हालासुद्धा जर का अशा बॅग्स ऑर्डर करायच्या असतील माझ्याकडून तर तुम्ही खाली नंबर दिलेला आहे त्याच्यावर व्हॉट्सअप मेसेज करू शकता. मला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा मी नक्कीच तुमच्या मेसेजेसचा रिप्लाय करेन. फोन उचलेन की नाही हे सांगता येत नाही, पण प्लीज तुम्ही मेसेज कराल तर बरं पडेल. तुम्हाला जर का हा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्कीच करा, शेअर करता येत असेल तर शेअर करा. चला पुन्हा भेटूया, तोपर्यंत रामकृष्ण हरी.